एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मी पण मजेत आहे आणि तुम्ही पण कसे आहात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आज तुमच्यासाठी एक नाही दोन स्पेशल रेसिपीज घेऊन आलेले आहे, ते म्हणजे चिकन सुक्का आणि चिकन करी. माझ्या रेसिपीज नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि आवडल्या तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा आहेत, काय झाल्यात ते, आणि काही सजेशन असतील तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या रेसिपीज ट्राय करून बघा. इथे मी चिकन मॅरिनेट करून घेतले, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. नंतर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला आणि त्याच्यामध्ये नंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये मी टाकलं आणि थोडंसं फ्राय केलं आणि 2 ते 3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, कारण मला आळणी पाणी काढायचं होतं शौर्यासाठी, म्हणजे माझ्या मुलासाठी. ते मस्त हलवलं आणि कुकरचं झाकण लावून त्याला मस्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये चिकन एकदम छान शिजतं. नंतर मी एक कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल घेतले 3 ते 4 चमचे. त्याच्यामध्ये तमालपत्र, मी जास्त त्याच्यामध्ये खडे मसाले टाकत नाही कारण ते मग खूपच तिखट लागतं मग रस्सामध्ये, म्हणून फक्त तमालपत्र. कांदा छान परतून घेतला आहे. कांद्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो मिक्स केलेला आहे. टोमॅटो आणि कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही बघतच असाल, हिरवं वाटण त्याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे मी. तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता आणि ओलं खोबरं पण वापरू शकता. आणि ते नंतर मी थोडंसं वाफवून घेतलेलं आहे वाटण, म्हणजे जो मसाला मी कढईमध्ये तयार केलेला आहे तो. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट थोडंसं आणि चिकन मसाला. इथे मी सुहानाचा चिकन मसाला वापरला असला तरी मी याचं काही प्रमोशन वगैरे, काही मार्केटिंग वगैरे करत नाही आहे. मला तो मसाला आवडतो, मी तो यूज केलेला आहे. आणि थोडासा घरगुती एक मसाला होता माझ्या आजी सासूने दिलेला, तो मी थोडासा टाकला, कारण ते नॉनव्हेजमध्ये टाकला तो छान लागतो. आणि तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, त्याच्या बदले तुम्ही कांदा लसूण मसाला, थोडा गोडा मसाला टाकला तरी चालेल. इथे मी आळणी पाणी टाकून थोडंसं त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे, म्हणजे ओलसर मसाला, आणि त्याला मग झाकून ठेवलेला आहे. तेल सुटेपर्यंत तो मसाला तुम्ही वाफवून घ्यायचा आहे. तेल सुटल्यावर तो थोडासा परतवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं तुम्ही तो मसाला परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही शिजवलेलं चिकन, म्हणजे कुकरमध्ये मगाशी मी जे शिजवलेलं चिकन आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि थोडंसं आळणी पाणीही त्याच्यामध्ये, त्याने चव राहते रस्स्याला. अशा प्रकारे हे चिकन करी जी मी बनवली आहे ती रेडी आहे. तुम्ही हलवून त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं अंदाजाने मीठ टाकायचं आहे, 1 ते 1.5 चमचा. मी चिकन करी आता दुसऱ्या गॅसवर शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. थोडीशी उकळी घ्यायची आहे त्याला. दुसऱ्या कढईत मी आता चिकन सुक्का जे आहे ते मी बनवणार आहे. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र टाकलेलं आहे आणि कांदा भरपूर टाकायचा. अर्धा किलो चिकन असेल तर 2 ते 3 कांदे छान चिरून बारीक त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कांद्यामध्ये मीठ टाकून जर तुम्ही कांदा परतला तर ते लवकर परतला जातो कांदा. तुम्ही थोडंसं मीठ टाकून त्याला परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो ॲड करा आणि छान हलवून आणि परतून गोल्डन ब्राऊन आणि पूर्ण टोमॅटो स्मॅश होईपर्यंत तुम्ही परतवून घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, चिकन मसाला आणि कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट हे तुम्ही टाकू शकता. आणि मी थोडंसं वाटण जे मी रस्स्यासाठी बनवलं होतं तोच वाटण थोडंसं मी याच्यात 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं, म्हणजे थोडंसं थिकनेस पण येतो आणि पूर्ण मसाला चिकनला लागतो. त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं ग्रेव्हीसारखं बनवलं आणि त्याच्यानंतर चिकन त्याच्यामध्ये टाकून मस्त हलवून घेतलेलं आहे. तुम्ही बघतच असाल चिकन सुक्का किती छान आणि यम्मी दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे माझ्या तरी. गॅस मी बारीक केलेला आहे त्याचा, आणि त्याच्यावरून कोथिंबीर, रस्स्याला पण वरून कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे चिकन सुक्का आणि चिकन करी रेडी आहे. नंतर मी भाकरी तयार केलेली आहे. चिकनसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही आहे. सूप म्हणजे
सो इथे भाकरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे छानपैकी. हे मी जास्त पीठ मळलं आहे कारण 4 ते 5 माणसांचं मला भाकऱ्या करायच्या होत्या. सो मी ते फक्त तुम्हाला बनवताना मी एकच भाकरी दाखवते, मी एक भाकरी कशी करते ती. सो भाकरी अशी थापून घेतलेली आहे छान. सर मी छोट्या छोट्याच नेहमी भाकऱ्या बनवते कारण मला छोट्याच जमतात, मोठ्या भाकऱ्या मला नाही जमत अजून तरी. मोठ्या करायला गेले की ते तुटतात. सो मी मीडियम साईजच्याच भाकऱ्या बनवते. अशा प्रकारे मस्त तुम्ही छान भाकरी तयार करू शकता छोट्या छोट्या. ज्यांना नाही जमत त्यांनी छोट्या भाकरीपासून नक्की स्टार्ट करा, नक्की जमेल तुम्हाला भाकरी. सो अशा प्रकारे भाकरी मस्त फुगलेली आहे आणि छान तयार झालेली आहे.